ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महत्त्वाची बातमी, 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण केंद्र सरकारकडून सुरक्षेचा आढावा घेतला जातोय। जम्मूमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर अलर्ट जारी करण्यात आलाय। देशभरात अलर्ट जारी करण्यात आलाय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, या संदर्भात काय अधिक तपशील आहे तुमच्याकडे? सौरभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली आहे इंटरनल सिक्युरिटीची, ज्या बैठकीमध्ये होम मिनिस्टर, त्यासोबत फॉरेन सेक्रेटरी, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल आणि इतर टॉप इंटेलिजन्स ते जे अधिकारी आहेत ते उपस्थित होते। नागरगोटा इथं झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सिक्युरिटी मीटिंग केली गेली। दिल्लीमध्ये जैश ए मोहम्मदचे 2 अतिरेकीही पकडले गेले दिल्ली स्पेशल सेलकडनं। तर या अनुषंगाने भारतात काही मोठं घातपात करण्याची तयारी या अतिरेकी संघटनांनी केली आहे का, पाकिस्तानने केली आहे का, याचा सिक्युरिटी रिव्ह्यू केला जातोय। यामध्ये असंही कळतंय की जे 2 अतिरेकी दिल्लीमध्ये पकडले गेले आहेत त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली आहे की 26/11 मुंबई हल्ल्याच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी किंवा त्या जवळ भारतामध्ये एक मोठा अतिरेकी हल्ला घडून आणण्याच्या तयारीमध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर तैयबा आहेत। आणि यासाठी या इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर यासाठीच पंतप्रधान यांनी ही सिक्युरिटी रिव्ह्यूची मीटिंग कॉल केली, ज्यामध्ये सर्व उच्च अधिकारी इंटरनल सिक्युरिटीचे, स्वतः गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री होते, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर होते आणि यांनी सर्वांनी मिळून पंतप्रधान यांना कशा प्रकारची सुरक्षा देशामध्ये आहे, कशा प्रकारची तयारी आहे या संदर्भात पूर्ण अपडेट दिलेला आहे। त्यांना अहवाल सुपूर्द केला आहे आणि अलर्ट पूर्ण देशामध्ये आहे। धन्यवाद गणेश, या सगळ्या माहितीबद्दल। देशभर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सुरक्षेचा आढावा देखील घेतला जातोय।